बहुजन हक्क अभियानकडून आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू। बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने आज दिनांक 6 एप्रिल 2026 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व अवैध व्यवसायांवर तात्काळ कारवाई करून संबंधितांवर हद्दपारीची कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे। या संदर्भात मागील 6 महिन्यांपासून बहुजन हक्क अभियानकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। संघटनेचा आरोप आहे की सोलापूर येथील अन्न व औषध सहाय्यक आयुक्त श्री देसाई यांनी संबंधितांशी आर्थिक संबंध असल्यामुळे कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। तसेच अन्न निरीक्षक अशोक इलेगार व सध्या कार्यरत यू स्वामी यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात यावी, तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनात संघटनेचे मोहन थळंगे, लतीफ नदाफ, सूरज राजपूत, सिद्धाराम नंदगी आणि अफजल शेख यांसह पदाधिकारी सहभागी झाले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। नमस्कार, मी मोहन चंद्रशेखर थळंगे, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा शहर जिल्हा कार्याध्यक्ष। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही बार्शी शहरामध्ये लाखो रुपयाचा गुटखा पुरवठा करून विक्री करत असल्याबाबत आम्ही सोलापूर प्रशासन, अन्न औषध प्रशासन, पोलीस प्रशासन व संबंधित सर्व प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आज तक कुठल्याही प्रशासनाने कारवाई केली नसल्यामुळे आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। त्या पुण्यामधल्या सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात आम्ही पुण्याची टीम पाठवून कारवाई करू म्हणून। त्यांनी बी 2 ते 3 महिने होऊन गेले, त्यांनी कुठली कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आज मुंबई आझाद मैदान येथे न्याय मागण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी व देसाई साहेब, अन्न औषध सहाय्यक आयुक्त देसाई साहेब यांची तात्काळ निलंबन होण्याकरिता व संबंधित अन्न निरीक्षक इलेगार व स्वामी, सध्या कार्यरत अन्न निरीक्षक स्वामी यांची तात्काळ यांच्या तिघांची निलंबन होऊन त्यांची खात्रीने चौकशी होण्यासाठी आम्ही आज आझाद मैदानमध्ये बसलेला आहे। संबंधित गुटखा तस्कर मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी करून बार्शी शहरामध्ये कर्करोग सारख्या गंभीर आजार आणण्यासारखं काम करून लोकांच्या आरोग्यात जीवितास खेळत असल्यामुळे सरफराज तांबोळी उर्फ बागर याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व त्याचे 8 ते 9 सहकारी छोटे मोठे व्यावसायिक, फेरीवाले व सप्लाय होलसेल विक्रेता असे टोटल 9 जणांचे आम्ही नावं निवेदनामध्ये दिलेलं आहे। तर आज त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही आज देसाई साहेबांचं निलंबन, देसाई साहेब व अन्न निरीक्षक, दोन्ही अन्न निरीक्षक त्यांचे निलंबन व्हावं व संबंधित बार्शी येथील बेकायदेशीर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री थांबवून लोकांचं आरोग्य शासनाने प्रशासनाने वाचवावं अशी आम्ही विनंती करीत आहे व आझाद मैदानमध्ये आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। करायचं काय? या ठिकाणी देसाई साहेबांचा करायचं काय? अन्न औषध प्रशासन निरीक्षकाचा, सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा, सोलापूर अन्न औषध सहाय्यक आयुक्त देसाई साहेबांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. सोलापूर अन्न सहाय्यक आयुक्त देसाई साहेबांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो. सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा
निषेध असो निषेध असो सोलापूर अन्न निरीक्षक येलेकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय सोलापूर अन्न निरीक्षक येलेकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय सोलापूर अन्न निरीक्षक स्वामीचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय निषेध असो निषेध असो अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो निषेध असो निषेध असो अन्न औषध प्रशासनाचा निषेध असो का देसाई साहेबाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.